राज्यामध्ये 3 दिवसांमध्ये 13 जणांना जलसमाधी मिळाल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। अहमदनगरमध्ये प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांना वाचवायला गेलेले 5 जण बुडालेत। यामध्ये एसडीआरएफच्या 4 जणांचा समावेश आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी प्रशिक्षण मिळालेल्या जवानांनाच मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। तर दुसरी घटना इंदापूर तालुक्यातील आहे। इंदापुरातल्या उजनी धरणामध्ये 2 दिवसांपूर्वी बोट बुडालेली होती। या अपघातामध्ये बोटीमध्ये असलेल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एकानं पोहून आपला जीव वाचवलेला आहे। तर या बातम्या आपण आता सविस्तर पाहूयात। अहमदनगरमध्ये प्रवरा नदीत एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटून दुर्घटना घडली आहे। यामध्ये पथकातील 3घांचा मृत्यू झालाय। काल प्रवरा नदीमध्ये 2 जण बुडाले होते। यातील एकाचा मृतदेह हाती लागला, तर दुसऱ्याचा एसडीआरएफच्या पथकाकडून शोध सुरू होता। मात्र शोधकार्या दरम्यान पथकातील 4 जणांसह एक स्थानिक नदीमध्ये बुडालेला आहे। पथक सकाळी 6 वाजता आलेला आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवाने पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवाने मृत्यू झाल्याचं कळतं आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे।